नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. वाढीव घरपाळा नोटीस मागे घ्या, उभाटा सेनेचे कागल मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. वाढीव घरपाळा नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा कागल शहर उभाटा शिवसेनेने निवेदनाद्वारे दिला आहे. कागल नगरपालिकेकडून शहरातील नागरिकांना देण्यात आलेल्या वाढीव घरपाळा नोटिसामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर कागल शहर शिवसेनेच्या वतीनं नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलं. निवेदनात वाढीव घरपाळा आकारणी तात्काळ स्थगित करून त्याचा फेरविचार करावा, नागरिकांच्या हरकती ऐकून त्यांना न्याय निराकरण करावे, तसेच कोणतीही आवाजवी आर्थिक भार नागरिकांवर टाकू नये अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मागण्याकडे दुर्लक्ष केल्यास कागल शहरातील नागरिकांच्या हितासाठी शिवसेनेच्या वतीनं लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी अजित मोडेकर, कागल शहर प्रमुख शिवसेना उभाटा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अशोक पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र साळुंके, उपशहर प्रमुख प्रभाकर थोरात, विभाग प्रमुख वैभव आडके, गजानन खोत, संतोष उपाध्ये, वैभव मोडेकर, नंदकुमार पोतदार इत्यादी शिवसैनिक व कागल शहरातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकीर्तनकार रणवीर गुरव याच्या कीर्तनाने श्रोते भावुक. देह हा नाशवंत आहे, काळ कोणासाठी थांबत नाही, प्रत्येक क्षण आपलं आयुष्य कमी करत असतो, त्यामुळे मृत्यू अटळ आहे. हे लक्षात ठेवून अहंकार, लोभ, मोह आणि विषयासक्ती यात न अडकता जीवनाचा सदुपयोग केला पाहिजे, असं मौलिक विचार बालकीर्तनकार रणवीर गुरव यांनी श्रोत्यामध्ये पेरले. पट्टणकोडोली तालुका हातकणंगले येथील कीर्तन कार्यक्रमात रणवीर गुरव यांची वाणी बोलत होती. बालकीर्तनकार याचं वय केवळ 15 वर्षाचं आहे. त्याचं शिक्षण कमी आहे, पण संतांच्या विषयी त्याचे वाचन आध्यात्मिक अधिक आहे. त्यातून त्यांनी कीर्तनाचं ज्ञान अवगत केलं. अभंगाची वाणी मांडताना ते म्हणाले, क्षणोक्षणी हाची विचार करावा, तरावा या भावसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागणी धरुनी, आवडी करावी तावडी परमार्थाची, तुका म्हणे यहलोकीच्या व्यवहारी, नको डोळे धुरे भरुनी राहोनी. संत तुकारामांच्या या अभंगावर निरूपण करताना ते म्हणाले, वेळेचे महत्त्व, देहाचं नश्वरत्व, संत संगतीचे महत्त्व आणि परमात्माची तातडी याची जाणीव करून देतो. प्रत्येक क्षण भगवंतांच्या स्मरणात, सत्कर्मात आणि कल्याणाच्या विचारात घालवावा, कारण काळ कोणाची वाट पाहत नाही. जीवन व्यर्थ न घालवता नामस्मरण, सत्संग आणि परमार्थ याद्वारे जीवन धन्य करावं. हाच या अभंगाचा मुख्य संदेश आहे. विविध सिद्धांताद्वारे रणवीर गुरव महाराज यांनी स्पष्ट केलं. टाळकरी म्हणून या कीर्तनासाठी पट्टणकोडोली येथील भजनी मंडळाने उत्कृष्ट साथ दिली. चोपदार भाऊ सो शिरोळे, मुरगुन सात गणेश शिरोळे आणि अंबरीश कुडाळकर, तसेच गावातील प्रकाश डावरे, आनंदा कोळी, विलास कोळी, लक्ष्मण मोटे, शिवाजी पाटील यांच्यासह गावातील तरुण मंडळी, कार्यकर्ते व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालकीर्तनकार रणवीर गुरव महाराज यांच्या कीर्तनाला मौलिक विचारांनी श्रोते पावसात ओलीचिंब झाले. आडाळे औद्योगिक क्षेत्रात झालेल्या मातीयुक्त खनिज चोरी वरिष्ठ अधिकारी यांनी केली पाहणी. दोडामार्ग तालुक्यातील आडाळे औद्योगिक विकास क्षेत्रात उद्योगऐवजी भलतेच उद्योग सुरू होते. गेल्या काही महिन्यात शेकडो डंपर खनिजयुक्त माती चोरी करण्यात आली. याची किंमत कोटीच्या घरात जाते. यावरून आडाळे औद्योगिक विकास क्षेत्र चांगलेच गाजलं होतं. महसूल विभाग यांच्यावर ताशेरे ओढले जाते. उद्योगमंत्री पर्यंत हा विषय गेला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी कोकण परिक्षेत्र अधिकारी यांनी पाहणी केली. खनिज सदृश्य माती चोरीच्या पार्श्वभूमीवर कोकण परिक्षेत्र आयजीनी आडाळी MIDCला भेट दिली. यावेळी त्यांनी MIDCतील क्षेत्राची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत, पोलीस निरीक्षक खोपडे, तहसीलदार राहुल गवस, सरपंच पराग गावकर उपस्थित होते. आयजीनी खनिज सदृश्य मातीच्या उत्खनन, MIDCतील प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग याची माहिती घेतली. यावेळी तहसीलदार गुरव यांनी चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करा, कोणतीही कारवाई केला तर अहवाल द्या असंही सांगितलं. सरपंच गावकर यांनी MIDCतील सुरक्षितता, संभाव्य चोरी व अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना आपण द्याव्यात अशी विनंती केली.
यावेळी आडाळी सरपंच पराग गावकर यांनी ही मागणी केली. सिडको महामंडळाने केलेल्या त्यांचे संपादित करण्यात येत असलेल्या जमिनीवर भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत डंपर वाहक चालकाकडून डेब्रिस टाकण्यात येत असून सदरचे डेब्रिस हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असल्याचं निदर्शनास आलं आहे. अनधिकृतला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग व पोलीस विभाग यांच्यासह 8 जुलै रोजी सिडको कार्यक्षेत्रात मोहीम राबवण्यात सायंकाळी 4:45च्या दरम्यान डंपर चालकाने त्याच्या ताब्यातील डंपरमधून स्थानिक लोकांच्या जीविका व आरोग्यास हानिकारक होईल अशा बेकायदेशीर व बेजबाबदार पद्धतीने डेब्रिज आणून भेंडकळ येथील स्मशानभूमीत समोरील रस्त्यावर उरण, जिल्हा रायगड येथील सिडकोच्या अनधिसूचित जागेवर डेब्रिज टाकून जागेचे विध्रुवीकरण केलं. डंपर चालक याच्या विरुद्ध उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रिज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडको या वेबसाईटवर संबंधित पोलीस ठाण्यात कळवण्यात यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. राम मंदिरातील कोट्यावधी रुपये लूट प्रकरणी दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेस वतीनं रघुपती राघव सत्याग्रह. अयोध्यातील श्रीराम मंदिरात रोख रक्कम, सोना, चांदी व भक्तांनी दान केली याची लूट झाली आहे. त्यामुळे देशभरात रामभक्त हिंदू बांधवांकडून या लुटीचा निषेध करून लुटारूवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या राम मंदिरातील लूट प्रकरणी गुरुवारी दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेस वतीनं सिद्धिविनायक मंदिरात अध्यक्ष अरविंद मोडकर यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव सत्याग्रह करण्यात आला. यात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. करोडो लोकांचे दैवत श्रीराम मंदिरातील लूट प्रकरणी अद्याप येथील सरकारने हवी तशी कारवाई केली नाही. मुख्य लोक आजही मोकळे आहेत. सरकार पाठीशी घालत आहे असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथे रघुपती राघव सत्याग्रह सुरू करण्यात आला. दोडामार्ग येथे रघुपती राघव सत्याग्रह आंदोलनवेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, तालुकाध्यक्ष बाबू गवळ, संतोषकुमार दळवी, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, सुभाष दळवी, सुधीर चांदेलकर, कृष्ण गवळ, संदीप नाईक, बाबाजी सावंत, तुकाराम नाईक, विजय हरेकर, देवानंद हजारे इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दोडामार्ग बांदा मार्गावर खड्डे मनेरीतील युवकांनी बुजवले. दोडामार्ग ते बांदा मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. पावसाळा असून देखील बांधकाम विभाग दोडामार्गाकडून दखल घेतली जात नाही. यामुळे पडलेल्या खड्ड्यात पाणी साचले की खड्डा दिसत नाही. त्यामुळे दुचाकी अपघात होतात. मनेरीतील युवकांनी पुढाकार घेत गावातील बांदा दोडामार्ग मार्गावर पडलेले खड्डे गुरुवारी सिमेंट कॉन्क्रीट टाकून भरून घेतले. सार्वजनिक बांधकाम विभाग यांना जमले नाही, पण मनेरीतील युवकांनी स्वखर्चाने खड्डे बुजवले. युवकांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं जात आहे. मोर्लेकेर सीमेवर 15 फूट अजगर जेरबंद कुत्र्याच्या पिल्लाला केलं लक्ष्य. मोर्लेकेर सीमेवर पंकज गवस यांच्या शेतनांगरात शिरकाव करून या ठिकाणी असलेल्या लहान कुत्र्याच्या एका पिलाला लक्ष्य केलेल्या 15 फूट अजगरला अखेर वन अधिकारी यांनी स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीनं जेरबंद करून या अजगराला तिलारी घाटात सोडण्यात आलं. पंकज गवस यांचा मोर्लेकेर सीमेवर शेत नांगर आहे. या शेत मांगरात हा अजगर शिरला होता. सकाळी ते मांगरात आले असता आवाज आला म्हणून पुढे जाऊन पाहिले तर भला मोठा अजगर दृष्टीस पडला. त्याने एका कुत्र्याच्या पिलाला लक्ष्य केलेलं आढळून आलं. गवस यांनी वन विभाग गोपाळ गवस यांना माहिती दिली व नंतर वन विभाग टीम घटनास्थळी दाखल झाली आणि या अजगराला पकडून पुन्हा तिलारी घाटात सोडण्यात आलं. हॉटेल प्रणाम समोरून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले होते. 2 दिवसामागे रात्रीच्या वेळी या रस्त्याचा जो व्हिडिओ DBC लाईव्हला प्रसिद्ध करण्यात आला होता, त्याच्या दुसऱ्या दिवशी लागलीच या रस्त्यावर संपूर्ण खडी टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे इजा करणाऱ्या पादचाऱ्यांना खड्ड्यातील उडणाऱ्या पाण्यामुळे किंवा घाणीमुळे बचाव करण्यासाठी वेळ मिळत नव्हती आणि आता या ठिकाणी खड्ड्यावर जागोजागी नव्हे तर सर्व रस्त्यावर या ठिकाणी खडी पसरण्यात आली आहे. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. हा व्हिडिओ पण रात्रीच्या वेळेस केलेला आहे, कारण रात्रीच्या वेळी अगोदर केलेला व्हिडिओ आणि आता खडी पसरल्यानंतर केलेला व्हिडिओ यातील हा जो फरक आहे तो त्या काळानुसार स्पष्ट व्हावा